आजचा मेनू बघितला का? मस्त आहे ना. चिकन बिर्याणी आणि मस्तपैकी कोशिंबीर. मस्त एवढं जोरात दाबून वगैरे खाल्ली की नाही आम्ही. ज्योतीनं, मी, प्राचीनं, पोरांनी सगळ्यांनी दाबून खाल्ली. आणि पोरांची पण एवढी मस्ती वगैरे चाललेली. पण आम्ही कोणीकडे आलोय, का आलोय, कशासाठी आलोय, हे जर तुम्हाला बघायचं असेल, ऐकायचं असेल की नाही, आता जान्हवी तनू सांगतील बघा. कोणीकडे निघालो? बँगल्स कुणी दिले? आणि पर्स ये. तर आम्ही निघालोय रेवांच्या बर्थडेला. सकाळी कलर केला. कलर काय माझा तर निघालाच नाही बघ. एवढं असं लावलेला ना, आणि परमनंट कलर लावलेला, इतका वैताग आला ना, निघता निघत नव्हता. मग ह्यांनी पण लवकर आले. मग आम्ही तिघं पण गाडीवरून निघालो ह्याला बर्थडेला. आणि इथं आम्ही जुन्या सोसायटीत, आधी आम्ही इथं राहायचो. खूप आठवणी आहेत या सोसायटीमध्ये, कारण का जान्हवी तनू इथंच लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत. या रूमला आपण राहायचो आधी. त्या दोघींना पण आठवलं की आपण आधी इथंच राहायचो ना मम्मा. मग आम्ही गेलो रेवांच्या रूमवर बड्डे वगैरे सेलिब्रेट करायला. मग आता केक वगैरे ठेवलेला. केक पण असा कारचा केक आणलेला आणि मस्त छान होता. आणि हा बनवलेला मयुरीने केक बनवलेला आणि खूप छान बनवलेला. मग ऑप्शन वगैरे केलं. परत मग ते स्टिकर ठेवायचं होतं. मग ते स्टिकर वगैरे ठेवलं. केक वगैरे कापून झालं की नाही, मग नम्रतानं सगळ्या लहान मुलांना केक वगैरे चारले. आणि केक वगैरे कापून झालं की मग त्यांना नाश्ता दिला. वेपर्स, कॅडबरी आणि केक दिलेला. कारण का नंतर लागले जेवण होतं. मग आम्ही पण आधी मुलांना जेवण घातलं, खायला घातलं. म्हणलं आपण आता निवांत जेऊया. मग आम्ही सगळे जेवायला बसलो. आणि पोरं, आम्ही जेवताना पोरं पण एवढी मस्ती करत होते की नाही, नको नको वैताग आणलेला. बघा आजचा मेनू मस्तपैकी चिकन बिर्याणी होती आणि काय ते कोशिंबीर होतं. मग आम्ही म्हणलं पटकन जेऊया आणि जाऊया, कारण का पोरं खूप दमवायला लागले. आणि तिला पण खूप आवरायचं होतं. पाहुणे वगैरे होते तिचे. मग जेवलो आणि पटकन निघालो. आणि मग आरवीचे पप्पा पण लवकर गेलेले. त्याच्यामुळं मग आम्ही 2 गाडीवर ॲडजस्ट झालो. म्हणजे तिकडं 4 बसले आणि आमच्या गाडीवर 4 बसले. कलरचं एवढं सगळं रोडनी पण कलर होता. आणि आम्हाला आरवीला सोडून परत मग आम्हाला पण अजून बाहेर जायचं होतं. आरवीची पण गाडीवर मस्ती चालली, कारण का त्या गाडीवरनं ही वाकडं दाखवत होती, या गाडीवरनं ती वाकडं दाखवत होती. मग तिला तिच्या घराजवळ सोडलं आणि मग आम्ही दवाखान्यात निघालो, कारण का माझी पण तब्येत बरी नव्हती. हिने म्हणले तसं दवाखान्यात वगैरे जाऊन येऊया. मग आम्ही गेलो तसं दवाखान्यात. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा.